दरम्यान आपण जाऊयात नवी मुंबईमध्ये माझ्या सहकारी कविता लोखंडे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत। कविताजी, आपण पाहतोय सध्या की प्रत्येक ठिकाणी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक महानगरपालिकेवरती आपलाच झेंडा फडकवायचा असा प्रत्येक पक्षानं चंग बांधलेला आहे। नवी मुंबईमध्ये सध्या मतदानाला सुरुवात होतीये, काय कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय मतदारांचा? मी नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेंट मेरी या मतदान केंद्रावरती आहे। आपण बघतोय या ठिकाणी मतदार जे आहेत ते सकाळच्या वेळेस या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटतात। मोठी रांग जी आहे ती मतदानासाठी या ठिकाणी लागलेली पाहायला भेटते। एकूणच 9.5 लाख लोकसंख्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मतदारांची आहे आणि आता सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया चालू होणार आहे आणि त्यासाठी मोठी या ठिकाणी लाईन रांग लागलेली आपल्याला पाहायला भेटते। 185 बूथ असणार आहेत आणि चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सर्व सुरक्षेची काळजी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिलांसाठी जे आहे ते विशेष सखी पिंक ब्लू बूथ म्हणून असे जे आहे ते विविध ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी महिलांना मतदान करण्यासाठी हे विशेष बूथ तयार करण्यात आलेले आहेत। 8 विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय देखील स्थापन या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच येत्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते मतदानाला सुरुवात होणार आहे आणि मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। सकाळच्या वेळेसच मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्राबाहेर लाईन लावलेली पाहायला मिळते मतदारांनी। आणि एक नवी मुंबई जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला गणेश नाईकांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अचानकपणे आपली उपस्थिती दर्शवली होती आणि राजकीय वातावरण जे आहे ते नवी मुंबईमध्ये आपल्याला तापलेलं पाहायला भेटलंय। नक्कीच धन्यवाद कविताजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या मतदार केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावायला आता सुरुवात केलेली आहे। 5 मिनिटात मतदानाला आता सुरुवात होणार आहे। बातमी नागपुरातून। नागपूर भाजपचे उमेदवार भूषण शिंगणेंवरती जीवघेणा हल्ला झालाय। प्रतिस्पर्धी उमेदवारांना हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतो। भूषण शिंगणे नागपूरचे भाजपचे प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार आहेत। मेडिकल रुग्णालयामध्ये भूषण शिंगणेंवरती सध्या उपचार सुरू आहेत।